थोडासा अलग आहे, कारण आज कविताला त्यांना जायचंय आमच्या कुलदैवतेचं दर्शन घ्यायला, म्हणजे उकडगावच्या देवीला. तर खरं तर खूप दिवसापासून चाललेलं होतं जायचं, पण कामामुळे टाइमच भेटत नव्हता, आणि म्हणून मग आज फायनली त्यांनी म्हणजे ठरवलं की आज जायचं म्हणून. तर बघा सगळ्यांचं चाललेलं आहे आवराआवरी. कविता आवरला का? बघा आता कविता, शिवदादा आमचा बघा कसा रेडी झालाय मस्त. जायचा का? जायचं. आणि सोनपापडी उभा आहे. सोनपापडी ड्रेस बघ ना आज किती छान घातला. शंभू कुठे? चला. हा चला. बघा आता सगळी आमची पलटण निघालेली आहे उकडगावला. तर लय दिवसांचं जायचं होतं, चाललं. आता फायनली आज बघा सगळे निघालेले. शंभू तू थांब ना माझ्यापाशी. नाही पिल्लू नेतो का? शंभू छोट्या बाळाला नेतो का? आणखी जागा आहे का? करे मोठीच गाडी घ्यावं लागते गाडी आपल्याला, या का लहान गाडी काही नाही होत. बा शिव बा टाटा आता असला की टाटा करू राहिला. बाय बाय. कुठं जायचं शंभू? कुठं जायचं आपल्याला? शंभू आणि सोनपापडी बघा मॅचिंग ड्रेस घातलेला आहे आज. सोनपापडी इकडे ना, अजून आणतील बसेस उतर खाली थोडा वेळ. तर चला आता कविता ते चालले उकडगावला देवीच्या दर्शनासाठी, आणि आता मला बाकीचं काम आवरायचं आहे, कारण कालच झालेली शिवरात्र. तर आज म्हणलं चला उपवास सोडायला मस्त असं काहीतरी बनवूया. तर मला तेच का आवरायचंय. आता स्वयंपाक वगैरे राहिलेला आहे माझा सगळा. एकदा या पलटणचं सगळं आवरून दिलं, एकदा पलटण काढून द्यायचं आम्हाला काम सुधरण माहिती का आता. मग काय अरे निघा आवरा पटकन. हा ना आंटीला जागाच नाही राहिली. आंटी तू पै मागून शिवला मांडर घे कविता. अय पर्स नाही घेतली का? तुला तिथून ते हे घ्यायचं राहील ना, पर्स घे ना. बर का तिथं चोळी पातळ ते सगळं व्हायचं. चला हा बाय बाय. चला आता आव्हान ते निघाले. मालगाव. तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे का? हा मोकळं आहे बरं तुम्हाला न्यायचं असं घरी का चिरट कापूरमध्ये शिंगर घ्यायचा 100 घ्यायचा असतं तुम्हाला. तुमच्या हातची बोनी गोवाज पाहिजे. हा का? हा काल एवढी असून लवकर बोनी निघाली. 5-4 वाजता बोनी झाली. 4 वाजता लय लेट झाली मग. आम्ही ना घरून निघतानाच लवकर निघलो. मग लवकरच निघालो. भाऊ माझा फोटो काढला काय? हा फोटो काढला ना. आमचं युट्यूब चॅनल आहे, व्हिडिओ काढत असतो. हा आजीला सांग. चला चला बरोबर चला चला चाल शंभू जा.
चल इकून इकून ये. गर्दी पण नाही आज. साडी तिच्याकडे पॅक नव्हती का? साडी पॅक नव्हती अशी दिली. कोणती ही. पॅकच होती का? पडली गाडी फुलं आणली ना. सोनपापडी त्याला नको उचलू. ही भेटत नाही ना स्वतःने. हा तेव्हा त्यानं घेतली पाहिजे पुढे ठेवली. सोनपापडी सापडी नसलो. आजी तुम्ही इडच राहते का? हा का? तेव्हा नको बाई प्रसाद वाटीत वाटीत. इथं वाटीत ठेव, इथं वाटीत. शंभर ठेव. शिवला दर्शन केलं. तर बघा दर्शन पण एकदम व्यवस्थित झाले, कारण की समोर आहे आज आणि गर्दी नाही राहत देवीच्या मंदिरामध्ये. दर्शन पण घेतले आणि तुम्हाला तर माहीतच होतं काल महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीची बघा किती छान अशी रांगोळी काढलेली आहे. पिंड आहे. हा महादेवाची पिंड आहे ना. शंभू बापडी दर्शन घेतलं. प्रसाद करू राहिले का? रांगोळी पाहणं इथं किती मस्त आहे घरच्यांना. बघा किती छान मस्त शांत वातावरण इथं. म्हणजे अजून कामच चालू आहे. अजून मंदिराचं काम चालू आहे ना. मस्त आहे एकदम शांत आहे इथं. चू पण झोपण नाही आज. आता चला बघा दर्शन पण झाले आणि आता चाललेलं आहे घरी. तर शंभू चिंचन बाबडीची बघा काय गडबड चालली. ऐ शंभू पुढे बैस ना तू. शंभू काय म्हणतो माग बसायचं नको ना आता तू पुढे बैस ना. हे पिल्लू पाहिलं मी यावचं पिल्लू. चल सन बाबडी चल चल बाई चल. बघा गर्दी नव्हती त्याच्यामुळे एकदम खूप छान दर्शन झाले. आणि आता शिव मी शंभूचे पप्पा सनबाबडी आम्ही सगळेजण चाललेलो आहे घरी. तर चल चल चल. तर बघा आता घरी चाललेलो होतो आणि घरी चालला तर सोनपापडीला आणि शंभूला खायची होती गुल्फी. तर मावा गुल्फी. तर मग शंभूचे पप्पा म्हणे चला आपण आता गुल्फी खाऊ. तर बघा अजून सकाळचा टाइम आहे त्याच्यामुळं रोडला काही गर्दी जास्त नाहीये. आणि शंभूचे आबा सोनपापडी आणि शंभू गेलेले गुल्फी खायला. बघा घरी चाललेलो होतो आणि जाता जाता मोठा देवीच्या दर्शनाला पण आलेलो आहे. तर इथं मोठं देवीचं मंदिर आहे
तर म्हणलं चला घरी जाता वेळेस मोठ्या देवीचं दर्शन घेऊन जाऊ. लय भारी मंदिर आहे बरं की. लय भारी मंदिर आहे. काय? कुलूप लावेल गाड्या कुलूप लावायला ना. बाप्पा करा रे. शंभू बाप्पा करा. चल सन बापडी शंभू घरी चला. तर बघा देवीचं दर्शन पण घेतलं आणि आता निघालेलो आहे घरी. चल शंभू. नाही यायचं आम्ही चाललो बरं का घरी. चल सन बापडी. तर चला आता चालू आहे जेवण आणि काल शिवरात्र होती तर आता उपवास सोडायचा आहे. आणि कविता नावांती आत्ताच आले. गर्दीत का ग? नाही गर्दी नव्हती पहिलेच दर्शन आमचं होतं. हा का? म्हणजे दुकानात आहे बाहेर भरपूर दुकानात आहे. हा ना. बरं आहे मग काय. चांगलं दर्शन कोणाला पाय पाडत चांगलं. पोरांना पाय पडला ना. सोबत कुठे गेली रे? सुनबापडी पुढच्या घरात बसले. हा ना. लय दिवसात जायचं 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 घेऊन आलो. आता लय नवीन सुधारणा झाली आहे ना पहिल्यांदा. वरती मग आज उपवास सोडायला वरण भात आणि ते केलेले आणि मम्मीला खायची होती भाजी तर थोडीशी भाजी पण केली बघा. मम्मीच्या हातात केलेलं केली भाजी. आंबट चुकीची. हा आंबट चुक्याची आणि थोडीशी पालकाची भेट नव्हते ते 2-3 पानं येत होते ते काही कढीच टाकली तशी मस्त भाजी केली मम्मीनं. मम्मी म्हणे मला वरण लय आवडत नाही मग उपवास सोडायला बरी म्हणे भाजी. बरी ना. पोरांना इतके भुका लागल्या तर मग तिथं रोडवर गुलपीवाला दिसला. गुलपीवाला मग त्यांना तर भारी झालाय की तो घातली. का मग मला नाही कुल्फी नाही शंभू चाली कुरकुर खायची. शिवले नको झोपला. शिवीकडून जाता वेळी झोपलाच नव्हता. आता येता वेळी झोपला. तर बघा संध्याकाळचा टाइम आहे तर आता वाजलेले तर 4:30 आणि आवरलं. आणि आज आमची नवीन बैलजोडी येणार आहे तर पप्पान ते गेलेले होते शंभूच पप्पा बैलजोडी आणायला आणि आता लवकरच आपली नवीन बैलजोडी घरी येणार आहे. तर बघा त्याचं पण चालू झालेलं आहे. तर असं घेत राहते ते. हा बैलांना खायला हा ना. आले ना आता बैल आले आले ना पप्पन ते आले ना. पूजा करून घेऊन लगेच आता. हा पूजा करून घेऊ ना. बघा आपले बैल घरी पण आले आणि शंभूश पप्पा चाललेले पाणी पाजून घ्यायचं. तिकडं रोडच्या अंगच बैल खाली उतरले ते गाडीतून पाणी पिऊ राहिले. हो हा ना लय मस्त आहे बैल. मम्मी आपले बैल पहा ना चांगले ना. मालकावानीच आहे हायटेड. हा ना हा ना मग तेच ना. ताना लागले हो त्यांना आता. शिवून ते उठले नाही मम्मी. आले आता आपले बैल आपल्या घरी. हा मारीत नाही हो लय गरीब ते. दम्मानी खरं दम्मानी. येतं पाणी टाका. अलग अलग ठेवायला जाऊ दे खाऊ दे आता. बैल जोडले मस्त आहे भारी ना. लय भारी. शंभू कसं काय आपले बैल. शंभूला एक बैल जोडी आणली ती ना ती किती मस्त होती. शंभूला लय भारी आणली ती. करते ना पुढे होऊन टाक दर्शक कविता. त्यात खायच्या नादी लागेल तोपर्यंत टाकून. गरीब आहे गड बैल. गरीब मस्त आहे. खायला पाहू राहिले मम्मी ते. त्यांना आता किती मोठं गिन्नी गवत गवत ते आणावं लागेल. घेऊन या तुम्ही लगेच आता. हा ना
आता मालकानं तरी तापडीने बैल आणले आता गिन्नी गावात ती घेऊन येतील ना आजपासून सुरुवात झाली आता आपली गवत ती आणायची. मग काय 2 गाय त्यांना एवढं कडण्यात लागत आता लागन त्यांना दक्षिण ठेवून मी काही आता एवढी बैल जोडी आणली आता काय कर दक्षिणाची आता गणवडी दक्षिण दिली असं ना आता मग तेच ना बघा आपली बैलजोडी पण मस्त घरी आली आणि कशी वाटली आमची बैलजोडी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चला आजपासून सुरुवात झाली बरं का गवताला. मग काय किती दिवसापासून धावून मोकळी होती बैलांची. धावून मोकळी होती चांगलं नव्हती वाटत. आज त्यांना कुट्टी बिट्टी टाकून रेडी गाड्या असतं. मग गरीब आहे काही नाही मस्त आहे भारी. आल्या लागला पा कुट्टी खायला. कुट्टी सवय समोर केला. बघा बैलाची पूजा पण केली आणि आता बैल बांधून टाकलेले आहे. तर आता त्यांना खायला पण टाकावं लागल. कुट्टी टाकली ना आधी. कुट्टी खाऊ राहिले मस्त आधीच म्हणलं आता बैल येणार आहे मग आता टाकून ठेवली कुट्टी आधीच. मस्त कुट्टी खायला भिडली आता बैल. तर तुम्हाला आमची बैल जोडी कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की सांगा. कारण कविता ते गेले होते सकाळी दर्शनाला देवीच्या. तर तिथून आले आणि त्याच्यानंतर बघा आपल्या शोभा आणि ती झोप झाली आणि उठलेला बघा मस्त. तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.